आज 19 डिसेंबर पूजाची हळद। तर आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे आणि आपल्या पूजाचा लुक बघा, एकदम छान अशी मस्त दिसते ना। हळदीसाठी तिने जो लेहंगा घेतला होता ना तो वेअर केलेला आहे आणि ही असली फ्लावरची ज्वेलरी तिने ऑनलाईन मागवली होती 3,500 ची, तर ती पण वेअर केलेली आहे। सर्व काही तिच्या फ्रेंड पण आलेल्या आहे कॉलेजच्या आणि लॉन्स मध्येच आहे ना, एका रूम मध्ये ती मेकअप वगैरे करत होती। तर सर्व काही आवरलेलं होतं, खाली सर्व पाहुणे मंडळी आलेली होती आणि पूजाची हळद आहे ना दुपारचीच होती, 12-12:30 वाजले होते। हळदीला थोडा उशीरच झाला होता, पण चला खूप छान मस्त हळदीचा प्रोग्राम होणार आहे, तर नक्की तुम्ही बघा सर्व काही। चला आता माझं पण आवरून झालेलं आहे। पैठणी नेसली आणि मग त्यांचा स्टार्ट झालाय। आता खाली जायचंय लॉन्च मध्ये, चला मला जाऊया। हळदी फंक्शनच्या आधी आहे ना एंगेजमेंट पण झाली पूजाची, साखरपुडा रिंग सेरेमनी, पण तो व्हिडिओ तुम्हाला लेट येईल कारण आता हळदीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते। 2 पार्ट असणार आहे हळदीचे पण। तर आता जेवण चालू आहे सर्वांची, आज 2 कार्यक्रम असल्यामुळे ना जेवण सुरू करून दिलेली होती। अर्चनाचा लुक पण तुम्हाला दाखवते, साऊथ इंडियन लेहंगा तिने वेअर केलेला आहे आणि अंशुने पण सेम तसाच लेहंगा वेअर केलेला आहे। प्रियंका आणि प्रियंकाची मुलगी सई दोघींनी पण त्याच टाईपचा लेहंगा वेअर केलेला आहे। त्यानंतर अमृताचा पण मेकअप लुक खूप छान आहे। अरे वा सई तर खूप छान दिसते बाई, तू पण छान दिसते। अरे वा, मग सर्वच जण आज एकदम टकाटक, खूप भारी खूप भारी। अर्चना सर्वांना हाय करा ना, सर्वांना बघायचं राहतं तुम्हाला। हळदीला लग्नाला या, हळदीच्या आधी मी लग्नाचे 2 व्हिडिओ टाकले होते, त्यामध्ये पूजाची एंट्री खूप भारी झाली, सर्वांना आवडली आणि पूजाने हळदीसाठी पण अशा प्रकारची एंट्री ठेवलेली होती। दोघे पण आहे ना ब्लॅक कारवरती ना बसून आलेले आहे अशा प्रकारे। हवा लागती बरी। गदर 2चं गाणं लावून आहे ना एंट्री झालेली आहे, पण गाणं म्यूट करावं लागतं कारण कॉपीराईट येतो व्हिडिओला। तर मग मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवते। तर खूप छान वाटलं गाडी लावल्यानंतर। पुढे मागे ना कलर बॉम्ब असतात ना, ते बॉम्ब पण लावलेले होते। पूजाला खूप हौस होती अशा प्रकारे एंट्री करायची, तर त्या प्रकारे एंट्री झाली तिची। हळदी फंक्शनसाठी सर्वांनीच पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले होते आणि पूजाच्या ह्या सर्व फ्रेंड चांदवडला असताना त्या सोबतच होत्या आणि सर्व डॉक्टर आहे, नमामध्येच आहे ह्या सर्व, पण वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात, तर त्याही सर्व आलेल्या होत्या। सध्या आता हिवाळा असल्यामुळे ना थंडीचं वातावरण खूप जास्त झालेलं आहे, त्यामुळे आम्ही ना सकाळची हळद ठेवली पूजाची, जेणेकरून थोडंसं ऊन पण लागेल आणि वातावरण पण फ्रेश असेल। पूजाच्या लग्नाचे सर्वच व्हिडिओ सर्वांना खूप आवडले, सर्वांच्या खूप छान छान मस्त कमेंट होत्या। कमेंटद्वारे तुम्ही सर्वांनी पूजाला आशीर्वाद दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद करते। आणि आता आपल्या पूजाची ही मस्त हळदीच्या फंक्शनची एंट्री पण कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आत्ताच्या मुलामुलींना ना जरा वेगळं काहीतरी करायला आवडतं, त्यामुळे आम्ही सर्व काही जुन्या परंपरा रीतिरिवाजानुसार विधी केले लग्नाचे, पण मुलांची हौस असते ना काहीतरी नवीन करायचं, कारण आता इंस्टाग्राम रील काढणं किंवा मग व्हिडिओ काढणं हे सर्व काही यूट्यूबवरती दिसतं, त्यामुळे मुलांनी ना त्यांची हौस होती म्हणून असं कारवरती एंट्री दाखवली आणि पाठीमागे ना खूप छान मस्त कलर बॉम्ब लावतील। आता थोड्या वेळाने नक्की बघा, जेव्हा रील बघाल ना तुम्ही यूट्यूबला तेव्हा तुम्हालाही आवडेल। इंस्टाला टाकलेली आम्ही रील, तर तिथे पण तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतं हे बघायला।
अशा प्रकारे दोघांची एंट्री झाली. आता हळदी फंक्शनला सुरुवातच होणार आहे. नवरदेवाच्या मावशी सुरेखा मावशींच्या हातामध्ये ना हळदीचं ताट आहे आणि बाजूला सर्व काही पाहुणे मंडळी बसले. आता कलर बॉम्ब पण उडवले वरती. तर हे कलर बॉम्ब आहे ना खूप महाग होते, 10,000चे. तर पूजानेच सांगितले होते, तुला खूप हौस होती कलर बॉम्ब लावायची. तर अशा प्रकारे एंट्री झाली आणि आता चला पूजा आणि जावई दोघे पण आतमध्ये येत आहे. हळदी फंक्शनसाठी ना अशा प्रकारचं इथे डेकोरेशन करण्यात आलं. पूजाला आणि जावयांना फोटो लावायचा होता त्यांचा, तर त्याने तो लावायला सांगितला आणि दोघांची एंट्री खूप छान मस्त झाली. थोडीशी गर्दी झाली आणि हळदीला थोडा उशीरच झाला. बरेचसे पाहुणे ना जेवण करून निघून पण गेले होते. आता सुरुवातीला नवरदेवाला अंघोळ घालतात, त्यानंतर मग नवरीला. तर हे सर्व काही विधी आता चालू झालेले आहे. नवरदेवाची बहीण मावशीची मुलगी आहे, तर डिंपीताईने हात धरून आहे ना नवरदेवाला 5 फेऱ्या घातल्या. त्यानंतर आता पूजा पण तिकडच्या साईडला लगेच उभी राहील, कारण वेळ झालेली होती ना, त्यामुळे मग दोघांना पण बरोबरीनेच हळद लावली. आता या ठिकाणी ना सुरुवातीला तांब्याचे मोठे गडवे ना ते भरून ठेवलेले, त्यांना पण झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवलं गेलं आणि दोऱ्याने ना ते सुतवावे लागतात. म्हणजे दोऱ्याचे 5 वेळे तांब्यांना आहे ना असे मारतात. तर या ठिकाणी 5 सुवासिनी लागतात. अर्चना, जया, सविता, मनीषा आणि संध्या 5 जणी बसलेले आहे. अरे ये हल्दी इतनी फीकी फीकी क्यों है? हळदी फंक्शन सुरू असताना आहे ना म्युझिक पण चालू होतं. गाण्याच्या तालावर सर्वच जण नाचत होते. आता तिकडे जावई बसलेले, तर सुरुवातीला त्यांनाच आंघोळ घातली जाईल. पाणी वगैरे इथे सर्व काही आणून ठेवलेलं होतं आणि जावईंनी पण ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे. पूजाचा हा लेहंगा याआधी तुम्हाला मी दाखवला होता, ऑफ व्हाईट कलरमध्येच आहे. सर्वात आधी अर्चनाताई आणि भाऊजी दोघेही पूजाला आंघोळ घालताय. सर्वजण आता जोडी जोडीने आंघोळ घालतील पूजाला आणि त्यानंतर मग पूजाला हळद लावतील. आणि हा कार्यक्रम आहे ना बराच वेळ चालतो, कारण फॅमिली मोठी असल्यामुळे सर्वांना हा मान मिळालाच पाहिजे. सर्वांचं फोटोशूट झालं पाहिजे. सर्वांनी पूजाला आंघोळ घातली जोडी जोडीने. आणि ही आमची रॉयल जोडी बघा, माझे भाचा सून आणि भाचे दोघांनी पण मस्त गॉगल लावून फोटोशूट केलं, आंघोळ घातली पूजाला.
कोणतंही फंक्शन असो सर्वांनाच खूप छान वाटतं फोटोशूट करायला। सर्वजण छान मस्त रेडी होऊन आलेले होते। पूजाला सर्वांनी आंघोळ घातली आणि सर्व माझ्या मावशी मामी त्या पण इथे उभ्या आहे। तर खूप मज्जा आली। पूजाचं हळदी फंक्शन खरंच खूप भारी झालं। इकडे सर्वजण घरातली फॅमिली बसलेली आहे। सर्वांचाच लुक आहे ना एक नंबर होता। सर्वांनी हळदी फंक्शनमध्ये खूप मस्त एन्जॉय घेतला। आता आंघोळीचा कार्यक्रम जवळपास आवरतच आलेला होता। सर्वांनी पूजाला आंघोळ घातली आणि पूजाला पाणी प्यायचं होतं म्हणून पाणी मागवलं। तिला तहान लागली होती। पूजाचा हा हळदीचा लेहंगा आहे ना यावरती ओढणी पण आहे, पण तिने ना ओढणी घेतली नाही कारण हाताला आणि चेहऱ्याला हळद लागली गेली पाहिजे ना, त्यामुळे पाय हात चेहरा ओपनच ठेवावा लागतो। आता हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होईल। तर हळदीच्या लावण्याच्या आधी ना नवरीचं औक्षण करतात। तर अर्चना ताईंनी तिला ओवाळलं आणि त्यानंतर मग तिला हळद लावली। पूजाच्या हळदी फंक्शनमध्ये बरेचसे चेहरे तुम्हाला वेगळे बघायला मिळाले। या सर्वजण माझ्या जाऊबाई, तर माझी सासरची फॅमिली ना खूप मोठी आहे। त्या सर्वजण आलेल्या होत्या हळदी फंक्शनला आणि बाकीचे पण बसलेले तिकडे चेअरवरती। पण आम्ही सर्वांनी फोटोशूट केले इकडे बाजूला। आपल्या क्यूटशा अंशूला पूजा दीदीला हळद लावायची होती ना, त्यामुळे जया आतूने तिला वरती आणलं आणि तिच्या हाताने मस्त ती हळद लावते दीदीला। आता सागर दादा आणि अर्चना पण आले। अर्चनाने पण खूप छान मस्त मेकअप लुक केलेला होता। आता सागर भाऊ आणि अर्चना दोघे पण मामा मामी पूजाचे। आई जेव्हा स्टेजवरती आली ना तर आईला आहे ना रडू येत होतं। आईचे डोळे पाणावले होते, पण पूजा आहे ना आजीला सांगत होती की आजी रडू नको, तू रडली तर मला पण रडायला येईल। उलट पूजा तिची समजूत काढत होती। सर्वांनी पूजाला हळद लावली। त्यानंतर मग आम्हाला दोघांना पण पूजाला हळद लावायची होती। आपला राहुल भाऊ पण वरती गेला दीदीला हळद लावायला। राहुल पूजापेक्षा ना 2.5 वर्षांनी लहान आहे, पण पूजाने आजपर्यंत त्याला आईसारखंच सांभाळलं, आईसारखा जीव लावला। दोघांचं कधीही भांडण झालं नाही, उलट दोघांचं छान मस्त जमतं। पण आता आम्ही दोघे आलोय पूजाला हळद लावायला। तर तिला हळद लावली आणि हळद लावताना खरंच वाईट तर वाटत होतं, पण शेवटी तिचा आनंद महत्त्वाचा। प्रत्येक आईबाप आपल्या मुलांच्या आनंदामध्ये आनंद बघतात, त्यांच्या सुखामध्ये सुख बघतात। ही गोष्ट पण फार महत्त्वाची आहे, कारण ते सुखी तर आपण सुखी। त्यांच्या डोळ्यात जर अश्रू आले तर आपल्याही डोळ्यात अश्रू येतात, हे नक्कीच खरं आहे। आपण आपल्या मुलीला जेव्हा हळद लावतो तर खरंच आपले डोळे पाणावले जातात। पण पूजाचा आनंद बघून ना माझाही आनंद गगनात मावेनासा झाला। आम्हाला खरंच खूप हौस होती पूजाच्या लग्नाची आणि पूजाचं लग्न बघण्याची। तर आज हा सर्व काही देवाने घडवलेला योग घडून आला आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे। रक्ताच्या नातेपेक्षाही मैत्रीचं नातं आहे ना खूप मोठं असतं। कारण मैत्री म्हटले ना तर आपण सर्व काही बारीक सारीक गोष्टी त्यांच्यासोबतच शेअर करत असतो। तर पूजाच्या ह्या सर्व काही फ्रेंड सर्वजण खूप छान आहे। खूप जास्त वर्ष पूजा त्यांच्यासोबत पण राहिलेली आहे। तर त्यांनीही पूजाला हळद लावली आणि हा हळदीचा कार्यक्रम बराच वेळ चालू होता, 5-5:30 वाजेपर्यंत। कारण यापुढे पण आहे ना अजून पूजा आता कपडे चेंज करेल, साडी नेसेल आणि खूप छान मस्त मेकअप करून येईल। तर ते तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळेल। हा व्हिडिओ इथेच संपवते। आवडला तर लाईक करा, शेअर करा। या पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण लवकर भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।